4-4 तास ॲम्ब्युलन्स जे आहेत थांबून पडलेले आहेत, गावाचे गाव पायी निघालेले आहेत। मुंबईची कॅपॅसिटी केवळ 1 करोड लोक ये जा करू शकतात। ही अत्यंत गंभीर बाब आहे। त्यावर माननीय न्यायालयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे काय निर्देश आहेत, पोलिसांची जरी भूमिका लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याची असली तरी माननीय न्यायालयाने जेव्हा तशी टिप्पणी केली त्यावर आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाची जी जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये शाहीनबागमध्ये काय माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुचवलं होतं आणि काय निर्देश दिले होते त्याची आम्ही जे आहे भाष्य केलं माननीय न्यायालयासमोर। त्यावेळेस माननीय न्यायालयाने आम्हाला सांगितलं की जरंगे, आम्ही न्यायालयाला सांगितलं की 26 तारखेला जरंगे मुंबईत एंट्री होत आहे, तर न्यायालयाने 24 तारखेला ती केस ठेवण्याचं म्हणजे नक्की केलेलं आहे। सरकारला निर्देश दिलेले आहेत, तुमचं काय म्हणणं आहे ते 24 तारखेला तुम्ही सांगा। त्याचबरोबर आपणास सांगायला हरकत नाही आहे की न्यायालयाने आम्हाला सांगितलं की आणखीन संक्षिप्त स्वरूपामध्ये जे आहेत तुमच्या विनंत्या परत द्या। सांगायचं तात्पर्य की 26 तारीख ही मुंबईत एंटर करण्याची जरंगेची असली तरी 24 तारखेलाच माननीय न्यायालय ती केस ऐकणार आहे, जरंगे मुंबईत की नाही।